कळलं का? आता आपण काइंड्स ऑफ ऍडजेक्टिव्ह पाहणार आहोत. याच्या अगोदर आपण काइंड्स पार्ट्स ऑफ स्पीच पाहिलेले. पार्ट्स ऑफ स्पीच नाऊन, प्रोनाऊन आणि थर्ड इज ऍडजेक्टिव्ह. तर त्याचे प्रकार आहेत बघा. आता पहिला प्रकार आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, म्हणजे गुण विशेषणे. तर त्याच्यामध्ये काइंड, पुअर, रिच. आता याचे उदाहरण सांगतो मी. उमा इज ए काइंड वुमन. पुन्हा राधा इज ए पुअर गर्ल. सावकार इज ए रिच मॅन. रिच म्हणजे समजलं का? त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर, संख्या विशेषणे, म्हणजे ओळखायला अत्यंत सोपं. ज्याच्यात संख्या येतात 1 2 3 अशा संख्या येतात. 1 2 3 किंवा सिंगल येत आहे. एखादा सिंगल असतो म्हणजे एकटा सिंगल, काही डबल, ट्रिपल. समजलं का? 1 2 3 ज्या नंबर असतात अनन्युमरेबल संख्या, तर त्यामध्ये ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर मध्ये येतात. समजलं का? आय एम सिंगल म्हणजे मी एकटा आहे. नंतर ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, परिमाणवाचक विशेषणे. मच, फ्यू, सम. मच म्हणजे कसं? थोडे. आय ड्रँक मच मिल्क. आय ड्रँक मच वॉटर. समजलं का? फ्यू म्हणजे थोडे आणि सम म्हणजे काही. त्याच्या वाक्य बनवून आणायचे थोडे. नंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, दर्शक विशेषणे. आता आपण मागं पाहिलं होतं धिस आणि दॅट. धिस आणि दॅट काय आहे? सर्वनाम सांगितलं होतं ना. दिस इज अ चॉक. दूर असलं की दॅट इज अ ट्री. त्याचप्रमाणे धिस, दॅट, दीज, दोज हे दर्शक विशेषणे आहेत. समजलं का? त्याच्यानंतर पॉझेसिव्ह किंवा पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, संबंध दर्शक. माय, अवर, माय बुक, अवर हाऊस, अवर स्कूल, माय बुक, देअर टीचर, माय टीचर. हे कशामध्ये येतात? संबंध दर्शक विशेषणामध्ये. त्याच्यानंतर आहे डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह, म्हणजे विभाजक विशेषणे. इच, एव्हरी, आयदर, त्याचप्रमाणे नायदर. समजलं का? आता उदाहरण आपण घेऊया. एव्हरी बॉय मस्ट गिव्ह हिज नोटबुक. एव्हरी डे वी प्रे. एव्हरी डे वी टेक एक्सरसाइज. म्हणजे दररोज आपण व्यायाम केला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण दररोज जेवतो त्याचप्रमाणे दररोज आपण अभ्यास आणि दररोज व्यायाम केला पाहिजे. एव्हरी डे वी प्रे, प्रार्थना केली पाहिजे. नंतर एक्सक्लेमेटरी ऍडजेक्टिव्ह, उद्गारवाचक विशेषणे. व्हॉट ॲन आयडिया. आणि शेवटी उद्गार चिन्ह येते, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर प्रॉपर ऍडजेक्टिव्ह, विशेष विशेषणे, म्हणजे काहीतरी विशेष सांगितलं होतं. इंडियन कॉफी म्हणजे भारताची कॉफी. समजलं का? जपानीज आर्ट, जपानची कला. आर्ट म्हणजे कला. चायनीज ट्रॅव्हलर म्हणजे चीनचे प्रवासी. समजलं का? आता याच्यामध्ये आपल्याला 2-2 ओळी तुम्हाला थोडा सांगितल्या होत्या. त्याची उदाहरणं लिहा किंवा घरी भरपूर उदाहरणं लिहा. याच्यावर एक प्रश्न येणार आहे तुम्हाला. समजलं का? सी यू अगेन.